महत्त्वाची बातमी. शहरातील सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटी समोरील संरक्षण भिंत वारंवार पाडली जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. स्थानिक नागरिकांच्या मते परिसरातील काही असामाजिक घटक उघड्यावर शौचास जाण्यासाठी जाणीवपूर्वक ही भिंत तोडत असल्याचे दिसून येत आहे. संबंधित यंत्रणेकडून तात्पुरती दुरुस्ती केली जात असली तरी कायमस्वरूपी उपाययोजना होत नसल्याने हा प्रकार पुन्हा पुन्हा घडत असल्याची तक्रार रहिवाशांनी केली आहे. या संरक्षण भिंतीच्या आत सोलापूर शहराच्या मोठ्या भागाला पिण्याचे पाणी पुरवणाऱ्या महत्त्वपूर्ण पाणी साठवण टाक्या आहेत. त्यामुळे भिंत पडल्यामुळे निर्माण होणारी अस्वच्छता, सुरक्षा अभाव आणि संभाव्य घातपाताचा धोका हा केवळ स्थानिक प्रश्न न राहता शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेशी निगडीत गंभीर मुद्दा ठरत आहे. वाढलेली झाडी, अडगळ आणि नियमित देखरेखीचा अभाव यामुळे परिसरात अस्वच्छता वाढत असून आरोग्य धोका निर्माण होत असल्याचेही नागरिकांनी नमूद केले आहे. इथं या परिसरामध्ये तुम्ही राहता, ह्या ठिकाणची परिस्थिती तुम्हाला काय नेमकं म्हणजे वाटते आणि अशा वातावरणात ह्या ज्या 4 टाक्या ज्या आहेत सोलापूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या, त्याविषयी तुमचं काय मत आहे ह्या पाणी पुरवठा करणाऱ्या पाणटाकीच्या विषयी आणि इथल्या परिस्थितीविषयी? मी आनंद रामपाल वाल्मिकी. जन्म माझा इथे झाला आहे. आज माझं वय 56 आहे. तरीही आज कमीत कमी आज 4 टाक्या एवढे दिसायला आले ते संपूर्ण गळके टाकायचं आणि त्यांचं पाणी जे वाहतं हे संपूर्ण पाणी रोज सकाळी संध्याकाळी हे पाणी वाहत असतं. तुम्ही हे बघा पाण्याचे हे दृश्य बघा पाण्याचं भरपूर पाणी वाहतं बाहेरपर्यंत, पुढेपर्यंत पाणी येतं. इथनं सोलापूरमध्ये संपूर्ण इथनं प्यायला पाणी जाणार आहे, पण इथं या परिसरामध्ये संपूर्ण हागणदारी केलेली आहे. पण तरी पत्रही दिल्यासुद्धा शासनाने कुठलं काम केलेलं नाही. धोका निर्माण होत असल्याचेही नागरिकांनी नमूद केले आहे. या संदर्भात संबंधित शासकीय विभाग, महापालिका प्रशासन, समाज प्रबोधन संस्था तसेच लोकप्रतिनिधींनी संयुक्तपणे पुढाकार घेऊन संरक्षण भिंतीची मजबूत व कायमस्वरूपी पुनर्बांधणी, सुरक्षा व्यवस्था, स्वच्छता मोहीम आणि तोडफोड करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे. शहराच्या पिण्याच्या पाण्याच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेता प्रशासनाने या प्रकरणाकडे तातडीने आणि गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.